हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट टाइम अँग्युलर मोमेंटमची कन्सेप्ट बघत होतो. तर अँग्युलर मोमेंटमचे पुन्हा एकदा फॉर्म्युले बघा कसे आहेत. अँग्युलर मोमेंटम आणि याच्याशी रिलेटेड आणखी काही प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत. जेवढे प्रॉब्लेम्स मी टीचिंग करत असताना व्हिडिओज मध्ये तुम्हाला देतोय ते सगळे प्रॉब्लेम काय करा, पुन्हा पुन्हा थोडेसे प्रॅक्टिस करा. ओके. सो अँग्युलर मोमेंटमचा फर्स्ट फॉर्म्युला एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. सो दॅट इज द फर्स्ट फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला पोझिशन वेक्टर आणि मोमेंटम माहिती असेल, म्हणजे दोन्ही वेक्टर फॉर्म मध्ये माहिती असेल तर तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट घेता आलं पाहिजे. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो, दॅट इज एम इन ब्रॅकेट आर बार क्रॉस फी बार. कारण पी बार म्हणजे काय असतं, एम फी बार असतं. त्याच्यानंतर एल इज इक्वल टू मॅग्निट्यूड मध्ये लिहायचं झालं तर जस्ट एम फी आर येणार आहे. ओके. आणि अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. एवढे सगळे अँग्युलर मोमेंटमचे फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके. हा थर्ड फॉर्म्युला कधी वापरणार, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर व्हेलॉसिटी माहिती असेल तर हा थर्ड फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आहात अँग्युलर मोमेंटमचा. अँग्युलर मोमेंटम से रिलेटेड आणखी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया, जो ऑलरेडी एका नीट एक्झामिनेशनला किंवा मेन्स एक्झामिनेशनला हा क्वेश्चन आलेला आहे. लक्षात घ्या. A particle of mass 1 kg is moving along the line y is equal to x plus 2. Here x and y are in meter with the speed 2 meter per second. The magnitude of angular momentum of the particle about the origin. बघा, एक पार्टिकल अलॉंग स्ट्रेट लाईन मूव्ह करतोय आणि त्याचा अँग्युलर मोमेंटम अबाउट ओरिजिन फाइंड आउट करायचा आहे. अबाउट ओरिजिन. ठीक आहे. सो इट इज मूव्हिंग लाईक दिस along a straight line. आता y इज इक्वल टू एक्स प्लस 2 हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. म्हणजे ही जी स्ट्रेट लाईन आहे y इज इक्वल टू एक्स प्लस 2, या स्ट्रेट लाईननं तो पार्टिकल निघालाय. ओके. आणि किती व्हेलॉसिटी निघालाय तो, तर 2 मीटर पर सेकंड या व्हेलॉसिटी निघालाय. 2 मीटर पर सेकंड. ठीक आहे. 2 मीटर पर सेकंड. आता आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरूया. कुठला, एम इंटू आर बार क्रॉस फी बार. म्हणजे या प्रॉब्लेमशी रिलेटेड हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. मास तर 1 kg दिलेला आहे. आर बार तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. आर बार म्हणजे या पाथवरच्या कुठल्याही एका पॉइंटचा पोझिशन वेक्टर अबाउट द ओरिजिन. म्हणजे ओरिजिन पासून या पाथवरचा कुठलाही एक पॉइंट घेतला तरी अँग्युलर मोमेंटमचा आन्सर तेच येते. अँग्युलर मोमेंटमचा आन्सर काही डिफरंट येत नाही. ओके. मग या पाथवरचा कुठल्याही एका पॉइंटचा पोझिशन वेक्टर कसा काढायचा, पोझिशन वेक्टर काढायचं म्हणजे एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची. ओके. तर हे कसं काढायचं बघा, खूप इझी प्रॉब्लेम आहे, डिफिकल्ट नाहीये अजिबात. लक्षात घ्या. कारण तुम्हाला अँग्युलर मोमेंटम डिसाइड करायचं म्हणजे आर बार आणि फी बार डिसाइड करता आलं पाहिजे. ओके. हा तुमचा होणार आहे आर बार आणि फी बार आहे 2 मीटर पर सेकंड. ओके. तर आता आर बार म्हणजे काय असतं, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. म्हणजे एक्स आणि वाय तुम्हाला डिसाइड करता आलं पाहिजे. लेट एक्सची काहीही व्हॅल्यू घ्या, 1 घेतलं, 2 घेतलं, 0 घेतलं, काहीही चालेल. ओके. एक्स इज इक्वल टू 0 घेऊया, म्हणजे काय होईल, कॅल्क्युलेशन थोडंसं इझी पडेल. एक्सची व्हॅल्यू कुठलीही तुम्ही घेतला आणि आन्सर काढला तरी आन्सर तेच येणार आहे. आन्सर मध्ये काहीही फरक पडत नाही. सो एक्स इज इक्वल टू 0 घेऊया. एक्स इज इक्वल टू 0 घेतलं आणि त्या इक्वेशन मध्ये ठेवलं, वाय इज इक्वल टू एक्स प्लस 2 असं इक्वेशन आहे ना. मग एक्स इज इक्वल टू जर 0 ठेवलं तर 0 प्लस 2 म्हणजे वाय इज इक्वल टू काय येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे तुमचे कोऑर्डिनेट झाले 0 आणि 2. म्हणजे तुमचा आर बार होणार आहे, पोझिशन वेक्टर असतो एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप अबाउट ओरिजिन. प्लस वाय जे कॅप. ओके. सो आर बार इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू तर 0च घेतलेली आहे, पण 0 आय कॅप ती लिहायची गरज नाही, 2 जे कॅप आर बार येणार. पुन्हा एकदा सांगतोय, एक्स ची व्हॅल्यू 0 घेतलीये, 0 ऐवजी कुठलीही घेतली तरी आन्सर मध्ये काय फरक पडणार नाहीये. फायनल आन्सर म्हणतोय.
एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तरी चालेल, एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर वायची व्हॅल्यू 2 येणार. आणि मग आर बार येणार आहे 1 आय कॅप प्लस 3 जे कॅप असं काहीतरी येईल. ठीक आहे, हे झालं 2 जे कॅप. पाहिजे तर आणखी एक आपल्या कन्व्हिनियन्ससाठी चेक करून बघूया. लेट x इज इक्वल टू 1 घेऊया. तर मग y इज इक्वल टू किती येणार बघा. x इज इक्वल टू 1 ठेवलं तर 1 प्लस 2 म्हणजे y इज इक्वल टू काय होणार आहे 3 होणार आहे. सो आर बार इज इक्वल टू काय होणार आहे 1 आय कॅप प्लस 3 जे कॅप होणार. ओके ओके, हा आर बार झाला तुमचा. आता वेलॉसिटी वेक्टर देखील कंपोनेंटच्या स्वरूपात लिहिला पाहिजे. आता स्ट्रेट लाईनचं जे इक्वेशन आहे ही डायरेक्शन असणार आहे. y इज इक्वल टू एक्स प्लस 2 असं स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. आणि y चं स्टँडर्ड इक्वेशन काय असतं mx प्लस सी. ओके, mx प्लस सी असं इक्वेशन असतं. ओके, y इज इक्वल टू mx प्लस सी. आता हे m म्हणजे काय असतं त्या लाईनचा x बरोबर असणारी जी व्हॅल्यू आहे त्याला काय म्हणतो आपण स्लोप असं म्हणतो. सो m म्हणजे काय येणार आहे स्लोप येणार. आणि x च्या बरोबर इथं नाही म्हणजे किती आहे 1 आहे. म्हणजे स्लोप किती आला याचा 1 आला. स्लोप 1 म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे 1 येणार. कारण स्लोप म्हणजेच काय असतं टॅन थिटा असतं. सो टॅन थिटा इज इक्वल टू 1 म्हणजे थिटा इज इक्वल टू काय येणार आहे 45 येणार. ओके, सो देअरफॉर हिअर थिटा इज इक्वल टू 45 डिग्री येणार. ओके, आता थिटा जर 45 झाला तर आता बघा ही व्हेलॉसिटी जी आहे. ओके, थिटा इज इक्वल टू 45 झाला तर व्हेलॉसिटीचे कंपोनेंट्स काढूया आता आपण. बरोबर, कारण व्हेलॉसिटी वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे आपल्याला कंपोनेंट्स काढावे लागणार आहेत. व्हेलॉसिटी किती आहे 2 आहे. आणि इकडं असे दोन कंपोनेंट येणार आहेत अलॉंग एक्स ऍक्सिस आणि अलॉंग वाय ऍक्सिस. अलॉंग एक्स ऍक्सिस 45 डिग्रीला कंपोनेंट येणार आहे 2 cos 45 म्हणजेच 2 इंटू 1/√2 म्हणजे किती येणार आहे 2 डिवायडेड बाय √2 म्हणजे √2 येणार. ओके, तर एक कंपोनेंट √2 झाला तसा दुसरा कंपोनेंट काढला तर काय येणार आहे 2 sin 45 येणार. आता 2 cos 45 आणि 2 sin 45 तेवढंच येणार ना, म्हणजे इकडचा कंपोनेंट देखील √2 येणार आहे. म्हणजे व्हेलॉसिटी वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचे झाले तर √2 आय कॅप प्लस √2 जे कॅप येणार आहे. ओके, बघा आता अँग्युलर मोमेंटम एल बार इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट आर बार क्रॉस फी बार घ्यायचा आहे. एम किती आहे 1 kg आहे. आर बार 2 जे कॅप क्रॉस फी बार √2 आय कॅप प्लस √2 जे कॅप. ओके, तर 2 न आता 2 जे कॅप न मल्टिप्लाय करूया. आता 2 इंटू √2 म्हणजे 2 √2 होणार. जे क्रॉस आय होणार जे क्रॉस आय. ओके, त्याच्यानंतर प्लस 2 जे कॅप क्रॉस √2 जे कॅप म्हणजे काय होणार आहे जे कॅप क्रॉस जे कॅप 0च असतं आणि त्याच्यामुळे ही टर्म काय होणार आहे 0 होणार. आता जे क्रॉस आय म्हणजे काय असतं मायनस के असतं. जे कॅप क्रॉस आय कॅप म्हणजे मायनस के. सो -2 √2 के कॅप इज द आन्सर. हे अँग्युलर मोमेंटम येणार आहे. ओके, आता हे अँग्युलर मोमेंटम दुसरा पोझिशन वेक्टर म्हणजे एक्स इज इक्वल टू आपण 0 घेऊन आर बार 2 जे आला होता ना. एक्स इज इक्वल टू 1 घेतल्यावर वाय इज इक्वल टू 3 येणार आणि आर बार इज इक्वल टू 1 आय प्लस 3 जे येणार. हा आर बार जरी घेऊन अँग्युलर मोमेंटम काढलं तर तेवढंच आन्सर येते. आन्सर मध्ये काही फरक पडत नाही. चेक करून बघूया. एल बार इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू तर 1च आहे. आर बार आता 1 आय कॅप प्लस 3 जे कॅप घेऊया क्रॉस फी बार म्हणजे काय येणार आहे √2 आय कॅप प्लस √2 जे कॅप. ओके, आता आय कॅपने दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करूया. आय कॅप क्रॉस आय कॅप ही टर्म 0च होणार आहे पहिली टर्म. त्याच्यानंतर
1 इंटू √2 म्हणजे √2 येणार आहे. I क्रॉस J म्हणजे K येणार आहे. K कॅप. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 ने मल्टिप्लाय करूया. 3 इंटू √2 म्हणजे 3√2 आणि J क्रॉस I म्हणजे -K येणार आहे. J क्रॉस I म्हणजे -K कॅप येणार आहे. आणि J क्रॉस J म्हणजे 3J कॅप क्रॉस √2J कॅप हे काय होणार आहे? टर्म 0च होणार आहे. म्हणजे अँग्युलर मोमेंटम काय झालं बघा मग आता √2K कॅप -3√2K कॅप म्हणजे √2K कॅप जर कॉमन काढलं तर काय होणार आहे? 1 - 3 होणार. 1 - 3 म्हणजे 2च येणार ना, -2च येणार परत. म्हणजे 2√2K कॅप मायनस मध्ये 2√2K कॅपच आन्सर येतं. ठीक आहे. म्हणजे लक्षात आलं का बघा? हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन जरा प्रॅक्टिस करा. पुन्हा एकदा सांगतोय काय काय करायचं आहे, जस्ट रिव्हिजन म्हणून. हे बघा, पार्टिकल एका स्ट्रेट लाईनने निघालाय. त्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलंय y = x + 2. अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी. इथं रिव्हिजन बघूया. हे बघा, पार्टिकलनं स्ट्रेट लाईनने निघालाय y = x + 2. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? L bar = m इन ब्रॅकेट r bar क्रॉस phi bar. तुम्हाला इथं 2 गोष्टी फक्त व्यवस्थित डिसाईड करता आल्या पाहिजेत. एक म्हणजे r bar आणि दुसरी गोष्ट म्हणजे phi bar. ओके. r bar म्हणजे कसं डिसाईड करायचं असतं तर x I कॅप प्लस y j कॅप. x I कॅप प्लस y j कॅप. या पद्धतीनं तुम्ही r bar डिसाईड करणार आहात. ओके. x I कॅप प्लस y j कॅप ना r bar डिसाईड करणार. मग x आणि y च्या व्हॅल्यू कशा काढायच्या? तर x = 0 कन्सिडर करा. इथं y = 2 मिळेल. या पद्धतीने तुम्हाला r bar मिळाला. ओके. सो r bar = 0 I कॅप प्लस 2j कॅप हा तुम्हाला r bar मिळाला. r bar मिळाल्यानंतर phi bar काढायचं. phi bar काढण्यासाठी काय करायचं अगोदर? याचा स्लोप किती आहे बघायचं. स्लोप = जे काय x च्या बरोबर असणारी व्हॅल्यू म्हणजे 1 येणार आहे. दॅट = काय येणार आहे? tan θ येणार आहे. त्याच्यावरून काय करायचं? थीटा काढायचं. थीटा. ओके. थीटा किती येणार आहे? 45 येणार आहे. आणि त्याच्यावरून r bar तर आपलं झालेलंच आहे. त्याच्यावरून काय करायचे? phi चे कंपोनंट. phi चे कंपोनंट phi bar = x कंपोनंट काय येणार आहे? phi cos 45 म्हणजे 2 × 1/√2 म्हणजे √2 I कॅप येणार आहे आणि √2 j कॅप येणार आहे. म्हणजे phi चे 2 कंपाऊंड, phi ची मॅग्निट्यूड फक्त दिले ना 2 मीटर/सेकंड. 2 चे 2 कंपाऊंड काय येणार आहे? 2 cos 45 आणि 2 sin 45. आणि हे 2 r bar आणि phi bar मिळाले की मग तुम्ही काय करू शकताय? अँग्युलर मोमेंटम काढू शकताय. ओके. हा या प्रॉब्लेमचा समरी आहे. या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय तुम्ही. ओके. तर या पद्धतीनं अँग्युलर मोमेंटमचं कॅल्क्युलेशन असतं. त्याच्यानंतर आणखी एक क्वेश्चन बघूया. जेवढे लार्ज नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी ती कन्सेप्ट काय ते जास्त क्लिअरली तुम्हाला लक्षात येते. लक्षात घ्या. फाइंड द अँग्युलर मोमेंटम ॲट हायेस्ट पॉइंट ऑफ ट्रॅजेक्टरी अबाउट द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. तर या क्वेश्चन मध्ये पुन्हा एकदा हायेस्ट पॉइंट ऑफ ट्रॅजेक्टरी म्हणजे प्रोजेक्टाइल मोशनचा क्वेश्चन आहे. अबाउट पॉइंट ऑफ प्रोजेक्शन म्हणजे प्रोजेक्टाइल मोशन. सपोज ओरिजिन पासून एक पार्टिकल काय केलाय? प्रोजेक्ट केलाय. तो वर जाणार आहे या पद्धतीने आणि परत खाली येऊन पडणार आहे. तर बॉडी ज्यावेळी हायेस्ट पॉइंटला असते, बॉडी ज्यावेळी हायेस्ट पॉइंटला असेल त्यावेळी त्याचा अँग्युलर मोमेंटम किती असणार आहे? आता हायेस्ट पॉइंट. ओके. पुन्हा एकदा बघा,
याचं मास किती असणार आहे? अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला बघा, दॅट इज एम इन ब्रॅकेट आर बार क्रॉस फी बार. ओके, आता हे यम त्या पार्टिकलचं मास किती आहे? सपोज यम एवढा आहे, तर यम मिळालेलंच आहे. तुम्हाला आर बार कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. आर बार म्हणजे काय असतं? ओरिजिन पासून त्या पोझिशन पर्यंत काढलेला वेक्टर, दॅट इज आर बार. सो दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस, आणि आर बार नेहमी आपण कसं काढतो? एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. ओके, ओरिजिन पासून विचारलं तर एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. आता एक्स म्हणजे किती होणार आहे? ही टोटल डिस्टन्स म्हणजे रेंज असतं बघा. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे याला काय म्हणतो आपण? रेंज असं म्हणतो, रेंज. दॅट इज आर. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू म्हणजे काय येणार आहे? रेंजच्या हाफ होणार आहे, आर बाय 2 आय कॅप प्लस हा वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय होणार आहे? या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे हे डिस्टन्स होणार आहे. दिस इज वाय. म्हणजे काय होतंय? एच मॅक्स होते, मॅक्सिमम हाईट जे कॅप. तर या पद्धतीने हायेस्ट पॉइंटचा पोझिशन वेक्टर जो आहे तो या पद्धतीने येणार आहे. आर बार इज इक्वल टू आर बाय 2 आय कॅप प्लस एच मॅक्स जे कॅप. झालं? आर बार इज इक्वल टू एक्स आर बार इज इक्वल टू आर बाय 2 आय कॅप प्लस एच मॅक्स जे कॅप. आर म्हणजे रेंज आणि एच मॅक्स म्हणजे मॅक्सिमम हाईट. त्याच्यानंतर हायेस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी फक्त हॉरिझॉन्टल असते, आणि किती असते? फक्त हॉरिझॉन्टल कंपाऊंड असतो, यूएक्स. सो फी बार इज इक्वल टू काय येणार आहे? यूएक्स आय कॅप. एकदा आर बार आणि फी बार तुम्हाला डिसाईड करता आलं की मग तुम्हाला काय डिसाईड करता येतं? अँग्युलर मोमेंटम डिसाईड करता येतं. सो हायेस्ट पॉइंटला किती असते? लिनियर व्हेलॉसिटी फी बार इज इक्वल टू यूएक्स आय कॅप एवढी असते. ओके, हा. आता अँग्युलर मोमेंटम करूया. एल बार इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट आर बार क्रॉस फी बार येणार. ओके, so L bar is equal to M into R bar, that is R by 2 I cap plus H max J cap क्रॉस फी बार म्हणजे UX I cap येणार आहे. सो L bar is equal to काय होणार बघा? R by 2 I cap न UX I cap ला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं? 0, कारण I क्रॉस I 0 असतं. ठीक आहे, आता H max J cap न UX I cap ला मल्टिप्लाय करूया. सो H max इंटू UX होणार, H max इंटू UX इंटू आता J क्रॉस I क्रॉस J म्हणजे के असतं, J क्रॉस I म्हणजे काय असणार आहे? मायनस के कॅप असणार आहे, मायनस के कॅप. आता एच मॅक्स आणि UX चे पण फॉर्म्युले आठवत असतील तर एच मॅक्सचा फॉर्म्युला काय असतो? दॅट इज UY स्क्वेअर बाय 2G इंटू UX के कॅप. ओके, सो मायनस UY म्हणजे U स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2G. UX म्हणजे असतं U कॉस थीटा के कॅप. आता ज्यांना प्रोजेक्टाईल मोशन माहिती आहे त्यांना हे फॉर्म्युले पाठ असतात, तेच स्टुडंट काय करू शकतात? हे व्यवस्थित अंडरस्टँड करू शकतात. म्हणजे काय होणार आहे? मायनस यू क्यूब साइन स्क्वेअर थीटा कॉस थीटा डिवायडेड बाय 2G के कॅप. हे याचं फायनल आन्सर येणार आहे. ओके, मायनस यू क्यूब साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा डिवायडेड बाय 2G के कॅप. इथं प्रत्येक ठिकाणी मास देखील येणार आहे, मास लिहायचं राहिलं. सो यम तर असणारच आहे प्रत्येक ठिकाणी, यम यम ओके यम. ओके, जस्ट क्रॉस प्रोडक्ट केलं, यम लिहायचं राहून गेलं. सो यम इज इक्वल टू 1 जर असेल तर यम काय येणार नाही, परंतु मास दिलेला असेल तर मास पण ते येणार आहे. ओके, सो या पद्धतीने येणार आहे. नेक्स्ट, वन मोर क्वेश्चन रिलेटेड टू द अँग्युलर मोमेंटम. Particle of mass m moves in a xy plane with velocity v along the straight line AB. If angular moment of particle
with respect to origin O is LA when it is at A and LB when it is at B, then आता हा नीट एक्झामला आलेला क्वेश्चन आहे बघा. काय दिलाय, पार्टिकल या स्ट्रेट लाईन निघालाय. मगाशी आपण या टाईपचाच क्वेश्चन एक सॉल्व्ह केलाय, स्ट्रेट लाईन निघालाय बरोबर. पार्टिकल ए या पोझिशनला असताना, स्ट्रेट लाईन जात असताना ए या पोझिशनला असताना अँग्युलर मोमेंटम आहे LA आणि बी या पोझिशनला असताना अँग्युलर मोमेंटम आहे LB. तर LA आणि LB मध्ये रिलेशन काय येणार, तर मगाशी आपण हे प्रूव्ह करून बघितलं की R बार 0 I कॅप प्लस 2 J कॅप जरी घेतला किंवा R बार 1 I कॅप प्लस 3 J कॅप जरी घेतला तरी अँग्युलर मोमेंटम तेवढंच येतं बरोबर. म्हणजे या स्ट्रेट लाईन वरचा कुठलाही जरी पॉईंट घेतला आणि अँग्युलर मोमेंटम काढलं तर अँग्युलर मोमेंटम तेवढंच येतं. म्हणजे ए पॉईंटला असताना अँग्युलर मोमेंटम जेवढं येणार आहे तेवढंच बी पॉईंटला असताना अँग्युलर मोमेंटम येणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये ऑप्शन कसे असणार, LA लेस दॅन LB, LA ग्रेटर दॅन LB, LA इज इक्वल टू LB. तर याचा करेक्ट आन्सर काय येणार आहे, LA इज इक्वल टू LB. म्हणजे ही एक नोट लक्षात ठेवा नेहमी, एखादी बॉडी स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करत असेल, ओके, एखादी बॉडी स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करत असेल तर अँग्युलर मोमेंटम ऍट एनी पॉइंट ऑन दॅट स्ट्रेट लाईन इज सेम. ओके, हे बघा, एखादी बॉडी स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करत असेल आणि इथला एक पॉइंट असेल पॉइंट O, या पॉइंट भोवती अँग्युलर मोमेंटम बॉडी ए असतानाच काढलं, बॉडी बी असतानाच अँग्युलर मोमेंटम काढलं किंवा बॉडी सी या पोझिशनला असतानाच अँग्युलर मोमेंटम काढलं तरी ए या पोझिशनला अँग्युलर मोमेंटम काढलं LE आलं, बी या पोझिशनला LB आलं आणि सी या पोझिशनला असताना अँग्युलर मोमेंटम LC काढलं तर LA इज इक्वल टू LB इज इक्वल टू LC येणार आहे. ठीक आहे. अँग्युलर मोमेंटम काढताना आपण काय करतो, RA बार आणि फी बार काढतो. फी बार तिन्ही पोझिशनला तेवढाच राहणार आहे, परंतु RA बार, RB बार आणि RC बार चेंज होणार आहे. परंतु RA बार, RB बार आणि RC बार जरी चेंज झाला तर अँग्युलर मोमेंटम मात्र कॅल्क्युलेशन मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण करून बघितलेलं आहे की अँग्युलर मोमेंटम तेवढंच राहतं. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतोय, बॉडी जर स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करत असेल तर कुठल्याही पॉइंटला, त्या स्ट्रेट लाईनवरच्या कुठल्याही पॉइंटला अँग्युलर मोमेंटम तेवढंच येतं. पुन्हा एकदा सांगतोय, बॉडी स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करत असेल तर त्या स्ट्रेट लाईनच्या पाथवरच्या प्रत्येक पॉइंटला अँग्युलर मोमेंटम तेवढंच येतं, वेगळं येत नाही. ओके, याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे वर्क एनर्जी थेरम इन रोटेशनल मोशन. वर्क एनर्जी थेरम इन रोटेशनल मोशन. वर्क एनर्जी थेरम इन रोटेशनल मोशन. आता वर्क एनर्जी थेरम इन रोटेशनल मोशन कशा पद्धतीने येणार बघा. तर वर्क एनर्जी थेरम इन रोटेशनल मोशन काय सांगतो की वर्क डन बाय ऑल द फोर्सेस is always equal to change in rotational kinetic energy. Okay, work done by all the forces is equal to change in rotational kinetic energy. Work done by all forces is always equal to काय असतं, चेंज इन कायनेटिक एनर्जी असतं. याला वर्क एनर्जी थेरम इन रोटेशनल मोशन असं म्हटलं जातं. म्हणजेच वर्क डन बाय ऑल दी फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी मायनस काय असणार आहे, इनिशियल कायनेटिक एनर्जी असणार आहे. याला काय म्हणायचं, वर्क एनर्जी थेरम. आता या वर्क एनर्जी थेरमचा यूज कसा करायचा तर लक्षात घ्या, इनिशियल कायनेटिक एनर्जी, फायनल कायनेटिक एनर्जी जर आपल्याला मिळत असेल तर त्याच्यावरून काय करू शकतो, वर्क डन बाय ऑल द फोर्सेस काढू शकतो. म्हणजे काही क्वेश्चन असे दिलेले असतात की इनिशियल आणि फायनल कायनेटिक एनर्जी दिलेली असते आणि वर्क डन कॅल्क्युलेट करायला सांगतात. तर वर्क डन म्हणजेच काय येणार आहे, फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. ओके, किंवा काही वेळेला इनिशियल कायनेटिक एनर्जी दिलेली असते आणि वर्क डन बाय ऑल फोर्सेस आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. ओके, त्याच्यावरून आपल्याला फायनल कायनेटिक एनर्जी विचारलेली असते.
म्हणजे एकतर वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण वर्क एनर्जी थेरम वापरू शकतो, किंवा इनिशियल कायनेटिक एनर्जीवरून फायनल कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी देखील आपण वर्क एनर्जी थेरम वापरू शकतो. ओके, त्याचा एक सिंपल क्वेश्चन बघूया. Question is like this. What is the work done in increasing the angular frequency of circular ring of mass 2 kg and radius 25 cm from 10 rpm to 20 rpm about its axis? बघा, इथं प्रॉब्लेम जो आहे तो रिंगशी रिलेटेड आहे. प्रॉब्लेम ऑफ रिंग आहे. ओके, मास इज गिवन एज 2 kg, 2 kilogram. Radius is taken as 25 centimeter. Okay, and speed changes from 10 rpm, okay, to 20 rpm. आता आपल्याला माहित आहे की आरपीएम ची इन्फॉर्मेशन आपण न्यूमेरिकल मध्ये कधीच यूज करत नाही. आरपीएम चा आरपीएस मध्ये कन्वर्जन तुम्हाला करावं लागेल. 10 आरपीएम म्हणजे काय होणार आहे, 10/60 आरपीएस होणार आहे, म्हणजे 1/6 आरपीएस. आणि 20 आरपीएम म्हणजे काय होणार आहे, 20/60 आरपीएस म्हणजे काय होणार आहे, 1/3 आरपीएस येणार आहे. हे N1 N2 ची व्हॅल्यू दिले. मास 2 kg दिलेला आहे. ओके, रेडियस 25 सेंटीमीटर दिले. 25 सेंटीमीटर मीन्स 25 इंटू 10⁻²² मीटर. आता यानंतर याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता वर्क डन म्हणजे काय असतं, फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. सो वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. आता बॉडी रोटेट व्हायला लागले ना, म्हणजे रोटेट व्हायला लागले म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया पण काढायला पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगची किती असते, mr² असते. मोमेंट ऑफ इनर्शिया पण काढून घेऊया. मास किती आहे, 2 kg आहे, आणि r² म्हणजे 25 इंटू 10⁻² चा स्क्वेअर, म्हणजे 25 चा स्क्वेअर किती होणार, 625. 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁴ म्हणजे किती येणार आहे, हे 1250 इंटू 10⁻⁴ होणार आहे. ओके, आता फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ I ω2 स्क्वेअर मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी, कारण बॉडी इथं रोटेट व्हायला लागली, त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी कुठली घ्यावी लागणार, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ I ω स्क्वेअर. सो हाफ I ω1 स्क्वेअर येणार आहे इनिशियल. तर याच्यामध्ये हाफ I जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे ω2 स्क्वेअर मायनस ω1 स्क्वेअर राहणार आहे. सो इट इज हाफ इंटू I आपण काढलेला आहे 1250 इंटू 10⁻⁴. आता ω2 स्क्वेअर म्हणजे बघा, ओमेगा म्हणजे असतं 2πn, म्हणजे ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, 4π² n² होणार आहे. ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, 4π² n². मग काय करूया, 4π² पण कॉमन काढूया, आणि काय होणार आहे, n2 स्क्वेअर मायनस n1 स्क्वेअर. n2 स्क्वेअर म्हणजे 1/3 चा स्क्वेअर 1/9 मायनस n1 स्क्वेअर म्हणजे 1/36. सो 2 न 4 ला डिवाइड केलं इथं 2 राहणार आहे, किंवा 2 न 1250 ला डिवाइड करूया म्हणजे किती होणार आहे, 625 होणार. 625 इंटू 4π² इंटू 10⁻⁴ इन ब्रॅकेट
9 4 आर 36 ना. सो 4/36 होणार. 1/9 म्हणजे 1/9 म्हणजे 4/36. सो 4 - 1 म्हणजे 3/36. सो 625 into 4 into pi square into 1/12 into 10⁻⁻4 म्हणजे किती होणार आहे? 4 न 12 ला डिवाइड करतो. 4 3 आर 12. ओके. आणि 625 डिवाइडेड बाय 3 अप्रॉक्सिमेटली 208 होणार आहे. 208.33 वगैरे. आता पाय स्क्वेअर अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर पाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घेऊया? 10 घेऊया. कारण पाय स्क्वेअरची एक्झॅक्ट व्हॅल्यू असते 9.87. 9.87च्या ठिकाणी आपण 10 घेतलं. 10 × 10⁻⁻4 म्हणजे 10⁻⁻3 होणार आहे जूल. तर एवढं वर्कडन होणार आहे. 208.3 × 10⁻³ जूल. याच्यापेक्षा थोडंसं कमी आन्सर येईल. तर या पद्धतीनं हा वर्क एनर्जी थेरम इन रोटेशनल मोशन आहे. म्हणजे तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी दिली तर त्याच्यावरून तुम्हाला इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि फायनल कायनेटिक एनर्जी काढता येतं. आणि वर्क एनर्जी थेरम काय सांगतो की वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी और वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ओके. तर लक्षात आलं का बघा? तर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी दिलेली असेल आणि वर्क डन काढायला सांगितलं तर काय करायचं? नेहमी वर्क डन इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी करायचं. ओके. One more question related to work energy theorem. A cord is wound around the circumference of wheel of radius r. The axis of wheel is horizontal and fixed. The moment of inertia about it is I. The weight mg is attached to the end of the cord and falls from the wrist. After falling through a distance h, the angular velocity of wheel will be. Okay. तर बघा, एक व्हील आहे, त्याची रेडियस किती आहे? r आहे. Suppose there is a wheel like this. क्वेश्चनचं मीनिंग व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. देर इज अ व्हील लाईक दिस. आणि त्याच्यावर काय केलेले आहे? एक कॉर्ड जी आहे ती वाउंड केलेली आहे. याच्यावर जे एक कॉर्ड जी आहे ती या पद्धतीने गुंडाळलेली आहे. The cord is wound on it. Okay. Axis of the wheel is horizontal and fixed, and moment of inertia is I. The weight mg is attached to the end. ह्या गुंडाळलेल्या रोपला फायनली एका एंडला काय केलेलं आहे? वेट mg एवढं अटॅच केलेलं आहे, म्हणजे मास m अटॅच केलेला आहे. अँड फॉल्स फ्रॉम द रेस्ट. ओके. आता हे जे व्हील आहे ते फ्रिक्शनलेस व्हील आहे. आता हे वेट सोडून दिल्यानंतर काय होणार आहे? वेट खाली येणार आणि हे वेट खाली येईल तसं काय होणार आहे? हे व्हील जे आहे ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट व्हायला चालू होणार आहे. ओके. हे मास m खाली येईल तसं व्हील जे आहे ते रोटेट व्हायला चालू होणार. ओके. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? हे मास ज्यावेळी h हाईटनं खाली येईल, मास ज्यावेळी h हाईटनं खाली येईल त्यावेळी या व्हीलला किती अँग्युलर व्हेलॉसिटी मिळालेली असणार आहे? या व्हीलला किती स्पीड मिळालेली असणार आहे? ते स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पुन्हा एकदा इथं काय करायचं आहे? वर्क एनर्जी थेरम वापरायचं आहे. खूप इझी एक्झाम्पल आहे. ओके. आता वर्क एनर्जी थेरम नुसार वर्क डन इज इक्वल टू काय असणार आहे? फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. ओके. आता वर्क डन म्हणजे काय येणार आहे? वर्क डन बाय ग्रॅव्हिटी होणार आहे. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की m मासची बॉडी h हाईटनं खाली आली तर इथं वर्क डन होतंय mgh. mgh. ओके. एखादी बॉडी m मासची बॉडी h हाईटनं खाली आली तर वर्क डन किती होणार आहे?
आता वर्क डन म्हणजे काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती येणार एम ची आणि डिस्प्लेसमेंट किती होणार आहे हे एच. कारण इथं फोर्स किती ऍक्ट होणार आहे, एम या ब्लॉकवर, एम या मासवर, एम जी एवढा फोर्स. आणि या फोर्समुळे काय होणार आहे, एच या हाईटनं बॉडी काय येणार आहे, एच या डिस्प्लेसमेंटनं खाली येणार आहे. आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असल्यामुळे वर्क डन काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. सो वर्क डन होणार आहे प्लस एम जी एच. ठीक आहे. आता इनिशियल कायनेटिक एनर्जी तर झिरोच येणार आहे, कारण सुरुवातीला हे फील आणि हे मास एम दोघेही सुरुवातीला काय होते, रेस्टला होते. इनिशियली दे वेअर ऍट दी रेस्ट इनिशियली. त्यामुळे इनिशियल कायनेटिक एनर्जी काय झिरोच येणार आहे. फायनल कायनेटिक एनर्जी फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. ओके. तर फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे आता कायनेटिक एनर्जी दोघांचे पण येणार. हे मास एम पण काय करत असणार आहे, मूव्ह करत असणार आहे. आणि हे फील जे आहे ते पण काय होत असणार आहे, रोटेट होत असणार आहे. फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे तिथं असणाऱ्या सगळ्या बॉडीजची कायनेटिक एनर्जी. ओके. हे बघा, मास एम सपोज फायनली इथं आलं आणि त्याला सपोज इथं आल्यानंतर फी व्हेलॉसिटी मिळालेली असेल, तर याची त्यावेळची कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, हाफ इंटू त्याचं मास एम इंटू त्याची व्हेलॉसिटी फी स्क्वेअर. ओके. प्लस फील काय असणार, रोटेट होत असणार आणि त्याची कायनेटिक एनर्जी हाफ आय ओमेगा स्क्वेअर मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी काय झिरोच आपण लिहितोय. ओके. आणि हे आपल्याला सॉल्व्ह करायचं नाही, ओमेगा काढायचं आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ फील विचारलंय आपल्याला, म्हणजे ओमेगा विचारलंय. ओके. सो एम जी एच इज इक्वल टू हाफ एम. आता ओमेगाच्या स्वरूपात इक्वेशन पाहिजे. आता फी म्हणजे काय येणार, ओमेगा इंटू रेडियस येणार, याचा स्क्वेअर प्लस हाफ आय ओमेगा स्क्वेअर. सो एम जी एच इज इक्वल टू, या दोघांच्या मधलं ओमेगा स्क्वेअर कॉमन काढूया, म्हणजे हाफ ओमेगा स्क्वेअर कॉमन काढूया. हाफ ओमेगा स्क्वेअर, तर फर्स्ट टर्म मधलं हाफ गेलं, ओमेगा स्क्वेअर गेलं, एम आर स्क्वेअर राहणार आहे. प्लस हाफ ओमेगा स्क्वेअर गेल्यानंतर फक्त आय इथं राहणार आहे. ओके. आता ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे अँड देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू काय होणार बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 2mgh divided by 2mgh divided by mr square plus I. So omega is equal to काय येणार आहे, अंडर रूट 2mgh divided by mr square plus I. So finally ती बॉडी ज्यावेळी h हाईटनं खाली आलेली असणार आहे, त्यावेळी ते फील जे आहे ना, ते mgh अंडर रूट 2mgh डिवायडेड बाय mr स्क्वेअर प्लस I या अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होणार आहे. ओके. सो इट इज अ व्हेरी सिंपल क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला फक्त वर्क एनर्जी थेरम वापरत असताना वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी मध्ये कायनेटिक एनर्जी जे आहे ते सगळे मुव्हिंग ऑब्जेक्ट तिथे जे काय असतील त्या सगळ्यांची कायनेटिक एनर्जी घ्यायची आहे. फील रोटेट होणार आहे म्हणजे फक्त फीलची रोटेशनल कायनेटिक एनर्जी घ्यायची नाहीये. ओके. फील पण रोटेट होत असणार आहे, त्यावेळी हे एम मास देखील काय होत असणार आहे, एका सर्टन व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करत असणार आहे. त्या दोघांची पण फायनल कायनेटिक एनर्जी घ्यायला पाहिजे. आणि स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट दिलंय म्हणून इनिशियल कायनेटिक एनर्जी काय येणार आहे, झिरो येणार आहे. ओके. तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन होणार आहे. ओके स्टुडंट्स. आता इथे एम आर स्क्वेअर इज इक्वल टू आय इथं लिहायचं नाहीये, लक्षात घ्या. एम आर स्क्वेअर कधी काढतोय आपण, एम मासचा पार्टिकल आर रेडियसच्या सर्कलमध्ये फिरत असेल. हे एम कोणाचा मास आहे, या बॉडीचं मास आहे, जे स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करायला लागलंय, सर्कलमध्ये फिरत नाहीये. त्याच्यामुळे एम आर स्क्वेअरला परत आय इथं लिहायचं नाही. तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन होणार आहे. ओके.